चंद्रपुर के प्रथम विधायक श्रीमंत देवाजी बापू खोब्रागड़े इनके 125वें जयंती महोत्सव का आयोजन 2 जनवरी को किया गया है। इस संदर्भ में आयोजित पत्रकार परिषद में जानकारी दी गई। श्रीमंत देवाजी बापू खोब्रागड़े शतकोत्तर रजत जयंती महोत्सव समिति चंद्रपुर, बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागड़े मेमोरियल मल्टीपर्पज सोसाइटी चंद्रपुर द्वारा आयोजित चंद्रपुर के प्रथम विधायक श्रीमंत देवाजी बापू खोब्रागड़े इनके 125वें जयंती महोत्सव का आयोजन 2 जनवरी को शाम 4 बजे प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह में किया गया है। इसी संदर्भ में पत्रकार परिषद ली गई। पत्रकार परिषद में श्रीमंत देवाजी बापू खोब्रागड़े शतकोत्तर जयंती पत्रकार परिषद में श्रीमंत देवाजी बापू खोब्रागड़े शतकोत्तर रजत जयंती महोत्सव समिति चंद्रपुर के अध्यक्ष प्रवीण हेमचंद्र खोब्रागड़े, कार्याध्यक्ष दीपक जायसवाल, कार्याध्यक्ष नंदू नागरकर, सचिव शाहीन शेख इन आदि की मौजूदगी थी। इस आयोजन संदर्भ में प्रवीण हेमचंद्र खोब्रागड़े ने जानकारी दी। श्रीमंत देवाजी बापू खोब्रागड़े शतकोत्तर रजत जयंती महोत्सव समिति चंद्रपुर, बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागड़े मेमोरियल मल्टीपर्पज सोसाइटी चंद्रपुर द्वारा आयोजित करण्यात येत आहे। प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात येत आहे। श्रीमंत देवाजी बापू खोब्रागड़े यांची 125वी जयंती चंद्रपूर शहरात साजरी करण्यात येत आहे। त्यामध्ये आपल्या पोस्टल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्टल डिपार्टमेंट तर्फे देवाजी बापूंचा फार मोठा सन्मान असा करण्यात येत आहे। इथे आपल्या पोस्टल डिपार्टमेंटने त्यांच्यावर एक स्पेशल कव्हर म्हणजे एन्व्हलप टाइप एक स्पेशल कव्हर त्यांनी काढलेला आहे। त्या स्पेशल कव्हरचं इनॉग्रेशन पोस्टल डिपार्टमेंटच्या पोस्टमास्टर जनरल विदर्भ क्षेत्र शोभा मदाळे मॅडम यांच्या हस्ते होणार आहे। सोबत नामदार विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेता हे राहणार आहेत, नितीन राऊत साहेब माजी मंत्री हे राहणार आहेत आणि किशोर जोरगेवार आमदार हे राहणार आहेत। त्याच्यानंतर जो कार्यक्रम आहे 5:30 वाजता प्रबोधनाचा, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष निमगडे सर आहेत, स्वागताध्यक्ष मारुतराव पत्रुजी खोब्रागड़े आहेत आणि प्रमुख वक्ते म्हणून रणजित मेश्राम साहेब नागपूरवरून येणार आहेत, भीमराव वैद्य साहेब येणार आहेत। तर अशा प्रकारचा हा एक भव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे। तरी जनतेने फार मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला यावं, जेणेकरून देवाजी बापू खोब्रागड़े यांचं काय कार्य आहे समाजाप्रती त्यांनी जे कार्य केलं ते जनतेपर्यंत पोहोचेल। कारण देवाजी बापू खोब्रागड़े यांचं कार्य जे आहे ते जेव्हा चंद्रपूरला बाबासाहेबांनी नागपूर येथे 14 ऑक्टोबरला धम्मदीक्षा द्यायचं ठरवलं, तेव्हाच लगेचच देवाजी बापू खोब्रागड़े व बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागड़े यांनी आग्रह धरला बाबासाहेबांजवळ की चंद्रपूरला धम्मदीक्षेचा कार्यक्रम झाला पाहिजे। म्हणून त्यांनी मग 16 ऑक्टोबर 1956ला चंद्रपूर येथे धम्मदीक्षेचा कार्यक्रम यांच्या विनंतीनुसार आग्रहानुसार चंद्रपूरला दिला। असं भारतात 2च ठिकाणी धम्मदीक्षेचा कार्यक्रम झालेला आहे आणि समाजासाठी त्यांनी बऱ्याचदा म्हणजे बऱ्याच ठिकाणी जागा दान केल्या, लायब्ररीसाठी जागा दान केल्या, विहारासाठी जागा दान केल्या। अशा प्रकारे त्यांचं कार्य आहे। तर मी सर्व जनतेला विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला अवश्य यावं आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, कारण देवाजी बापूंची माहिती जनतेपर्यंत जाईल। कारण देवाजी बापूंचं कार्य फार मोठं होतं, जनतेपर्यंत गेलेलं नाही, म्हणून हा कार्यक्रम घेऊन जनतेपर्यंत लोकांपर्यंत कार्य गेलं पाहिजे म्हणून हा कार्यक्रम घेता। धन्यवाद। जय